जेव्हा 1947ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतासमोर अनेक मोठे प्रश्न होते. त्यातील एक प्रश्न हा होता की भारताची राष्ट्रीय भाषा कोणती असणार. सी राजगोपालाचारी यांनी साऊथ इंडियामध्ये हिंदी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न तर केला, पण त्यानंतर साऊथ इंडियामध्ये हिंदीच्या विरोधात आंदोलन चालू झाले होते. संविधानातील आर्टिकल 343 नुसार हिंदी आणि इंग्लिशला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. यामुळे हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. मग का खूप लोकांना असं वाटतं की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे? या गोंधळामागे अनेक कारण आहेत. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती, हा जर प्रश्न तुम्ही कोणाला विचारला तर खूप सारे लोक याचं उत्तर देतील की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे. पण वास्तविकता ही आहे की भारताकडे कोणतीही राष्ट्रीय भाषा नाहीये. हिंदी आणि इंग्लिश ही आपली ऑफिशियल लँग्वेज आहे, ना की राष्ट्रीय भाषा. जरी हिंदी भाषा भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा असली तरी हिंदी भाषा कधीच राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करण्यात नव्हती आली. जर मग हिंदी आपली राष्ट्रीय भाषा नसेल तर खरंच आता भारताला एक राष्ट्रीय भाषेची गरज आहे का? कारण भारतामध्ये भाषेवरून वाद सुरू झाले आहेत. एकोणीसशे 47 मध्ये जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशासमोर अनेक मोठे प्रश्न होते. त्यातील एक प्रश्न हा होता की देशाची राष्ट्रीय भाषा कोणती असणार. कारण भारतामध्ये हजारो लाखो भाषा बोलल्या जातात. कोणाकोणांना वाटत होतं की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा बनली पाहिजे, पण साऊथ इंडियाचा या भाषेला विरोध होता. सी राजगोपालाचारी यांनी साऊथ इंडियामध्ये हिंदी कंपल्सरी करण्याचा प्रयत्न तर केला, पण त्यानंतर साऊथ इंडियामध्ये हिंदीच्या विरोधात आंदोलन चालू झाले होते. त्यांना भीती होती की जर हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित करण्यात आलं तर त्यांच्या स्वतःच्या भाषेची आणि संस्कृतीची ओळख कमकुवत होऊ शकते. साऊथ इंडियाचा राष्ट्रीय भाषेला विरोध असल्या कारणाने भारताकडे कोणतीही राष्ट्रीय भाषा नाहीये. संविधानातील आर्टिकल 343 नुसार हिंदी आणि इंग्लिशला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. यामुळे हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त झाला. पण भारताच्या नॉर्थ ईस्ट साईडला हिंदीला कधीच विरोध नव्हता. यामागे दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे हिंदी भाषा शिकायला त्यांना खूप सोपी होती ऍज कम्पेअर टू इंग्लिश भाषा, कारण हिंदी भाषा ही त्यांच्या मातृभाषेसारखी होती. दुसरं कारण म्हणजे ज्या भाषेला कोणतीच लिपी नव्हती ती भाषा इथे हिंदीमधून लिहू शकत होते. पण साऊथ इंडियामध्ये असं नव्हतं. प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा, लिपी आणि इतिहास होता, आणि हिंदी भाषेची रचना ही थोडी वेगळी आहे ऍज कम्पेअर टू साऊथ इंडियामध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी. म्हणून साऊथ इंडियाचा या भाषेला विरोध होता आणि हिंदी भाषा शिकणं हे थोडं कठीण होतं ऍज कम्पेअर टू इंग्लिश भाषा. म्हणून साऊथ इंडियाचा या भाषेला विरोध होता. मग का खूप लोकांना असं वाटतं की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे? या गोंधळामागे अनेक कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे हिंदी ही भारतातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक भाषा आहे. दुसरं कारण म्हणजे केंद्र सरकारचे अनेक कामं हे हिंदीमधूनच केले जात होते. तिसरं कारण म्हणजे बॉलिवूड आणि प्रसार माध्यमांमुळे हिंदी खूप लोकप्रिय झाली. भारतामध्ये केवळ हिंदीच नाही तर मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, पंजाबी अशा खूप साऱ्या भाषा बोलल्या जातात आणि हीच विविधता भारताची खूप मोठी ताकद मानली जाते. भारत हा केवळ एक भाषा, एक ओळख, एक संस्कृती असलेला देश नाही, तर भारतात दर किलोमीटरवर भाषा बदलते. पण जे बदलत नाही ते म्हणजे भारतीय असल्याची ओळख. जर एकच भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा प्राप्त झाला असता तर आज लाखो लोकांना असं वाटलं असतं की त्यांच्या भाषेचा अनादर होतोय. म्हणून भारताने एक वेगळाच मार्ग निवडला, एक असा मार्ग जिथे कोणत्याच भाषेला प्राधान्य न देता सर्व भाषेचा आदर केला गेला. म्हणून भारताकडे कोणतीच राष्ट्रीय भाषा नाहीये. भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या प्रत्येक भाषा ही स्वतःच्या अधिकाराने भारतीय भाषा आहे. आणि कदाचित भारतातील सर्वात सुंदर गोष्ट हीच आहे की एक देश, अनेक भाषा, असंख्य संस्कृती. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रथम. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हॉइस ऑफ प्रथम YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.